बरं. नारद भक्तिसूत्र आहे ना आपलं आहे, त्याची आवश्यकता काय वगैरे आपण बरंच पाहिलं. तेव्हा भक्तीची जीवनामध्ये अत्यंत आवश्यकता आहे. भक्तीला प्राण म्हटलेलं आहे बघा. शरीरामध्ये प्राण असेल तर त्याला काही किंमत आहे. आणि शरीरातला प्राण गेला तर लोक हात लावायला तयार नाही. हात लावला तर म्हणलं स्नान करा, काय करा, स्नान करा. आणि त्याला दर्शन कोणी घेत नाही, पाहत नाही कोणी, खांदासुद्धा द्यायला तयार नाही. असं असते बघा. एवढा हे त्याला कमीपणा कोणामुळे आला? बदलवूनच टाकायला सांगितलं डॉक्टरने. इतका नीचपणा कोणामुळे आला? प्राण गेल्यामुळे. किंबहुना येत आहे इतका बरं का, मांस खाणारे जे पशु पक्षी असतात ना, ते सुद्धा मनुष्याच्या प्रेताला शिवत नाही. इतर मांस खातील पण कोणाचं खात नाही. हे एखादा पडलं असलेला एखादा कावळा म्हणा किंवा काही गिधाड म्हणा, तर अन्य प्राण्याच्या मांसाच्या तिथं चिकटतात, ते गळत. माणसाचा लावारीच प्रेत असलं तर कावळासुद्धा काय होत नाही, त्याला हे करीत नाही. इतकं हे सगळं कशामुळे? प्राण कुठे आहे त्याच्यात? प्राणाला किती आहे? मल्य आहे. भक्ती म्हणजेच प्राण. भक्तिवेन जिनेन जळते लाजीरवाने. माझी हे भक्तिवीन जळते नगा पृथ्वीवरी पाषाण. ज्ञानेश्वर महाराजांनी दगडाची उपमा दिली. कुणाची? नाही का, पृथ्वीवरी पाषाण. का दगड काय कमी आहे का? त्याचा काय उपयोग आहे? म्हणजे मनुष्य देहा करता आणि ही भक्ती आहे. म्हणजे मनुष्य देह भक्ती करताच परमात्म्याने काय केलेलं आहे? निर्माण केलेलं आहे. त्याच्यात थोडे वाद आहे. कोणी म्हणतात मुक्त होण्याकरता, वाद आहे. भक्तीशी काय संबंध आहे आपला? मुक्त झालं म्हणजे संपलं की. त्याच्याकरता ज्ञान मार्ग सांगितलेला आहे. काही लोकांचं मत आहे मुक्ती सुद्धा बाजूला ठेवायची. काय करायची? भक्तीलाच प्राधान्य. कोणाला प्राधान्य? जे साध्य भक्तीकडून होते ते साध्य ज्ञानाकडून होऊ शकत नाही. आणि काही लोकांचं मत असं आहे बरं का, तेव्हा त्याच्यामध्ये मुक्ती अधिक ज्ञान आणि मोक्ष. म्हणजे मोक्ष, आपण मोक्ष म्हटलं आमच्या साध्याच्या समोर मोक्षसुद्धा कमी आहे. आमच्या साध्याच्या समोर कोण कमी आहे? म्हणलं असं श्रेष्ठ शास्त्र कोणतं तुमचं? यल्लब्ध्वाचा परम लाभम यस्मिन् स्थितेन दुःखेन गुरुणापेज यल्लाभात ना परो लाभ यत् सुखात ना सुखम वा. म्हणून असेल भाग तेव्हा मुक्ती हाही लाभच आहे, पण त्याहीपेक्षा भक्ती हा अधिक लाभ आहे. मोक्षपदे तुच्छ नामा जन्म घेणे. जन्मात याच्याकरता तर लोक प्रयत्न करतात. कशा करतात? जन्म येऊ नये म्हणून. आणि तुम्ही काय करता? म्हणजे नाही का, भक्ती म्हटलं की जन्म आलाच की काय आला? मग विसंगत मत दिसतं की तुमचं. मग भक्ती श्रेष्ठ का मुक्ती श्रेष्ठ? मुक्तीवरील भक्तिदान नखंड मुनी नारायण असं वर्णन केलं. बाबा आता तुम्हाला जर भक्ती आनंद बघण्याकरता जन्म घ्यावा लागेल ना. काय घ्यावं लागेल? भीत नाही आम्ही आपल्या मरणा. आम्ही जन्मालाही भीत नाही, अन्यालाही भीत नाही. तो का म्हणे गर्भवासी सुखी घालावे आम्हाला. कशा करता? गुणगायीनं. आणि ह्याची माझी सर्व जोडी शेवटचा अभंग आहे हा.
शेवटी गोड मागणी आहे. सांगितलं की आम्हाला आम्ही जन्म असं आहे ना मोक्षपदे येतो. नाही नाही नाही, मुनी मुक्त झाले नामा विष्णुदास सुद्धा आहे काय. मुनी मुक्त झाले कसं घाबरले. मला जन्म घ्यावा लागतो, काय घ्यावं लागतं म्हणून घाबरलं. देवाला सांगितलं की जन्म नको होता, आमचं आहे स्वरूपच त्याचं तिथंच ठेवा आम्हाला. आता ज्ञानदेवा घर त्याच्यातच राहू द्या आम्हाला. निरंजनी आम्ही बांधेल, त्याच्यामध्येच आम्हाला आनंद आहे. आता हे जन्मविल्म घेण्यामध्ये आणि काही नाही. पण आपल्या याच्यामध्ये वारकरी संप्रदायामध्ये जन्मापेक्षा अधिक लाभ आणि घेईन जन्मांतरे हेची खराब आहे. एका जन्मात नाही. ही धारा कधी बंद पडू देणार. मिळवून मिळतची असेल समुद्री गंगाजळ. जैसे आपल्या नद्या वेगळे. उत्तर भारतामध्ये जर गेला तर यमुना म्हणा, तुमच्याप्रमाणे गंगा म्हणा, आदी करून नद्या ह्या कधी खंडित झाल्या आहे का. मिळवणी परी मागीला यावा अनिवार्य. आणि ते गंगेचा पडीवर प्रेम भावा. गंगेचं पाणी कुठं खंडित झालेलं आहे का. तो प्रवाह सुरू झाला कधीपासून आहे, अनादी कालापासून. किती वर्ष राहणार अनादी. पाऊस पडोवा बरं का. तरी गंगेचं पाणी जसंच आहे. याही वेळेला सुद्धा तुम्ही ऋषिकेशला जा, पुरे जो आहे. हे काय पावसाळ्याचे दिवस आहे काही. त्याला हे पाणी पुरवण्याचं काम कोण करतं. नाही, पाणी पुरवण्याचं कोण ईश्वर मानावा लागला. समुद्र कोण भरे आणि पर्जन्याची करी धारा. एक चेतन त्याच्या बुडाशी मांडावं लागला. विना चेतन असल्याशिवाय बरोबर स्टँडवर गाडी उभी राहू शकत नाही. लोखंडाला कुठं अक्कल आहे का. अक्कल असते तर सांगितलं असतं बसू नका तुम्ही, ॲक्सिडेंट होणार. काय होणार नाही, ॲक्सिडेंट होणार. ते शिवाजी महाराजांची गोष्ट सांगलं तेव्हा. ते असं आहे ना, जडाला अक्कल असते, चेतनाला अक्कल आहे. शिवाजी महाराजांचं उदाहरण सांगता. ते रात्र आणि दिवस घोड्यावर काय करायचे, त्याला उसंत नाही. आणि सगळ्या जंगलातून प्रवास करायचे. तिथं किल्ले नेन ते सगळे रात्र आणि दिवस. पुढे काय झालं, ते त्याने घोडीवर जर पुढेच चढे ना बा, काय होईना चालेल ना. शिवाजी महाराजांना असं वाटलं, म्हटलं घोडे पुढे का चालत नाही, थांबला का इथं हे मारतो तरी का. मग शिवाजी महाराजांनी निक्षून पाहिलं, समोर वाघ होता. काय होता, वाघ. म्हणून घोडं काय होईना चालेना. आता ते शिवाजी महाराज ते काय तुमच्या आमच्यासारखं आहे का. शंकराचा अवतार, कोणाचा अवतार. शिवाजी महाराज उतरले. क्षत्रिय म्हटल्यानंतर विना शस्त्राशिवाय असू शकत नाही बरं का. तसंच रामाचं मंदिर म्हटल्यानंतर रामाचा बाण असलाच. बिना बाणाशिवाय काही नाही, राम नाही. आणि पुन्हा मुरलीशिवाय भगवान कृष्ण आहे. मग असे शिवाजी महाराज जवळ वाघावर ते तलवार होती ना, ते शिरच्छेद करून टाकला. आपल्यासारखा असं झोम पडला. मुलगा कोणाचा आहे तो. एक जण आणखी कसा हे कापत होता काय गाय. असा हात केला, त्याने शस्त्र वरच्या वर हात उडवला. कोणी वय किती होतं. ती वार्ता जिजाबाईपर्यंत गेली. कोणापर्यंत. मग जिजाबाई म्हणायला लागलं, म्हटलं तुझं. अरे म्हणलं शिवा, तू त्याचा हात तोडला कोणाचा कसाचा, तुला काही भीती वाटली नाही का.
शिवाजी महाराजांना भीती म्हणजे काय, याला क्षत्रिय म्हणतात, खानदानी क्षत्रिय असं हातो आपरापसे क्षत्रियाने पळवणी आणि हे कोणच आहे असं आहे. त्याला खरा क्षत्रिय. मी कशा करता सांगितलं तुम्हाला, शिवाजी महाराजांचं. म्हणून तर शिवाजी महाराज कोणी शहाण्या माणसाने टीका करू नये. तो किती मोठा असू द्या, उपेक्षणीय होता. कोणावर टीका केली तर हे महाराष्ट्रातलं दैवत आहे. आपल्या राज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि वेदाला मराठीमध्ये आणणारे जगद्गुरु तुकोबार आहे बरं का. आणि लेण्याच्या मुखातून बोल बोलवणारे समाधी संजय, हे तीन महाराष्ट्रातलं काय, याला कोणी कोणत्याही पक्षातलं विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. विद्यार्थ्यांनी म्हटलं लक्षात ठेवलं. आता एखाद्या वेळेला आपत्ती येण्याची काय 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 म्हणतात काय काय ते तुकाराम महाराज खेटवळत होते. बस ऐकली लोकांना काय होत नाही. इतकंच नाही बा, ज्ञानोबा तुकोबा म्हटलं तरी आवडत नाही. काय आवडत नाही, ज्ञानोबा असं म्हणतात आणि तुकोबा असं म्हणतात. जगद्गुरु हे कीर्तनकाराने काय केलं पाहिजे, लक्षात ठेवलं पाहिजे. वारकरी लोक ज्ञानोबा तुकोबा सण करीत नाही बा, असं एकेरी नाव आहे. तुकाराम समाज ज्ञान समाज ही भाषा वापरायची नाही, कारण स्थानावर असतात ना. त्यांना जगद्गुरु म्हणणं हे सुद्धा काय कमी आहे काय. मी आपल्या कशाकरता चाललं होतं, जडाला अक्कल नसते हे सांगायला, आणि चिराला काय असते हे बा. पुढे धोका आहे असं जाणून घोडा कुठे पुढे जातं. मग घोड्याला काय असलं पाहिजे, जसं जी 1.25 कोटी रुपयाची गाडी आहे की तिला काय अक्कल आहे का. मराठे शंकरबा मराठे त्यांच्या पुतण्याची गाडी 1.25 कोटी रुपये. आम्ही सहज बसून विचारलं, म्हणलं तुमची गाडी हे काही आगळी वेगळी दिसते. म्हटलं केवढ्याची गाडी आहे, 1.25 कोटी रुपयाची आहे. त्याला काय पण अक्कल आहे का जरा, जड आहे ते काय, जडाला कुठं अक्कल आहे. मग अक्कल कोणाला, चेतनत्वाला काय झाला की मग लहानशी का असे ना, पण चेतन आहे ते. तुम्ही बाकी असं असं करतं माघारी फिरते काय होते, शिस्तीत चालत असते बरं का. काय शिस्तीत चालत असते ते शिस्त जर घ्यायची असेल, वारकरी शिक्षण संस्थेतल्या विद्यार्थ्यांनी मुंगीला गौड करू शिकण्यासारखा जाऊ भेटला. जडाला काही नाही, त्याला कुठे ज्ञान आहे का. म्हणून म्हटलेलं आहे पृथ्वीवरील पाषाण. मग काय जडाला काही कळतं सगळं, मग माणसाला कळते. म्हणून चेतन सृष्टी निर्माण केली देवाने. त्याच्यातही विचार केला आहे. या 5 प्रकारचे ज्या अंडाच्या जाराच्या स्वेला जारी वगैरे याच्यामध्येच. आणि भक्तीचा अधिकारी कोण, मनुष्य जे हात आहे, दिले इंद्रिय हात पाय जेणे तो जोडसी नाचू जीव परा. आता कशा करता दिला, जेणे तू जोडसी. हे मनुष्य देहाचं प्रयोजन आहे. जन्म आलो त्याचे नाजी सार्थक झाले. तुका म्हणे काळ मग करू न शके. बरं, हे
सार्थकता केव्हा आहे? ती सार्थकता आहे एखादा शेतकरी असला, खूप द्राक्षाचा मळा होता बा, एखादा संत्र्याचा मळा होता, आणि काय पाहिजे, द्राक्षाचा मळा असल्यामुळे या दिवसात सुद्धा असा गार वारा आणि खाली थंडगार सावली. माणसाला वाटते खाली बसल्यानंतर झोपच काढावं काही. आणि तो द्राक्षाचा मळा, संत्र्याचा मळा शेतकरी तोडायला लागला. काय लागला? त्रस्त माणसाने विचारलं, म्हणलं का एवढा सुंदर मळा आहे आणि तुम्ही खुशाल तोडता, किती मेहनतीनं त्याला वागवला. ते म्हटलं करायचं काय, का बरं? म्हणलं 12 वर्ष झाले अजून त्याला संत्रे येत आणि द्राक्षाला काय येत नाही. म्हणलं मग हो, पण काय सावली पडली का? सावली करता मळा लागला का? मग काय पाहिजे? तर सीता करायला काय आनंद, नाही का? नाहीतर मग काय, जर त्याला संत्रा येत नसेल तर तो तोडत नका. मग जन्माची सार्थक बरोबर आहे. मी काय मनुष्यपण तरी साधीन आहे, नाही तरी हीन मनुष्यपण तरी. मग हीन पशु नाही ते तरी बरे. म्हणजे त्याचं सार्थक करून घेतलं पाहिजे. जन्म आलो त्याचे तुम्ही सांभाळले संतीन बहिणी. संत तरी कशाचा उपदेश करत आहे का? भक्तीचाच काय करू, भक्तीचा डांगोरा कडकाळा अशी तुका म्हणे करा जय जयकार आनंद आहे. इतका सर्व साधनामध्ये भक्ती साधनाला काय केलं आहे. पण इतरही साधन आहे, योग आहे, ज्ञान आहे, आणखी इतरही साधन आहे. साधनात नाही असं नव्हे, पण देवाला आवडणारं साधन कोणतं आहे असं शेवटी प्रश्न उत्पन्न होतो ना. एखाद्या याच्यामध्ये म्हणलं पाहिजे इतकं असूनही सुद्धा आणि देवाने इतराकडे लक्ष दिलं नाही, त्यांच्याचकडे लक्ष नाही. पण त्याची यादी 7व्या अध्यायामध्ये भगवान झाली. आनंदाची गोष्ट आहे. नमान दुष्कृतीनो मूढान पद्धंते मायया अमृतज्ञाना सुरंभा आहे. ते तिथल्या त्यात पण आणखी काही अहंकाराने बचाडलेले आहे. मनुष्य देहाला येऊन सुद्धा शरण जात नाही. मग त्याला म्हणलं ते काय जन्म मृत्यूच्या भव्यात सापडलेले आहे. पुनरपि जननम. मग शहाणे कोणते नाही का? चतुर्विध भजन्ते माम दैवेशा गुणमयी मम माया मामेव प्रपद्यन्ते माया मेतान मामेव प्रपद्यन्ते. आणि माया मेतान एकच लीला धरलेले सर्व भावेमध्ये त्या आईलेकडे सरले. त्याला सुकली माळ तकोबाच्या बाळकेडू आहे ना. देवादिदेवा जगतप्राया जीवा परेशी केशवा माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे नाही कळातच भाषे आमाचे जीवन उचित आम्हा शरणागता तुझाची आता तू तो सागर सिंधू पायवाट आंधळतील कामे सिंधू पायवाट. इतकी शक्ती कशात आहे? काय गोड बाळकीड आहे का? मधुर आहे का? असं वाटत असते काय तुकोबरायचे कुठे तुकोबरायने हे अध्ययन केलं. 101 अपंगाची बाळकेड आहे. आपल्या संस्थेमध्ये ठेवली पाहिजे. खरंच ठेवलं. एकतरी तीर्थावळीचा काळ आहे. नामयाची भेटीन लोटांगण घातले देवने आलिंगर पडिले पूजा पुढेला या लागे अवतार तुमचा जगी सुंदर होणार आहे. जाऊ दे, एकाच्या करता सांगितलं आहे म्हणून भगवंताला जर काही घेतलं तैसा ठिकठिकाणी असेल पाडता पुढता पुढत तुझं सांगू किती जरी मी आज आड तरी भक्ती
नवी सम्यक महाराजांना मी आज झाड तरी दुसरं सांगू पुढं तर पुढं ती किती वेळा सांगायचं मी आज झाड तरी भक्ती नवी सांगाय मग कशाला विसरू नका भक्तीला असं भक्तीचं महात्म्य त्याच्याकडे मोठा आधार घेऊन सांगतात एवढे मोठे आणि तुमचे व्यासनारायण किती ग्रंथ केले ब्रह्मसूत्र कोण लिहिलं सगळे 18 पुरं कोणी लिहिले उपपुराणं कोणी लिहिले महाभारत सुद्धा कोण लिहिलं मग समाधान कुठे आहे उद्विग्न होऊन बसले होते कोण व्यासनारायण मग नारद महर्षीने विचारलं सगळं काय कठोपनिषदात सुद्धा असं आहे मग नारदाने उपदेश केला कोणी आणि त्यालाच म्हणतात नारद भक्ती सूत्र 85 सूत्राचं हे नारद महर्षी सूत्र आहे नारदाचं तरी काय आहे तुम्हाला माहिती नाही का नारदही सुद्धा उद्विग्न होऊन बसले होते कोण नारद बरं का काही जमेना बघा शेवटी सनत कुमाराला शरण घ्या कोणाला सनत तुम्ही सनकाधिक म्हणून इथं तुमच्या ज्ञानेश्वरीमध्ये 15 अध्यायामध्ये सत्वगुणाची डाळी म्हणजे कोण ब्रह्मलोक आहे आणि त्याच्याही वरचे सनक सनंद जे नातुडं ते गुणात सापडू शकत आणि काही परता या सनकाने थांबे म्हणजे फळी मुळी डाळी भरलिया असं त्यांचं वर्णन आहे गोड वर्णन आहे असे जे सनकाचे संत त्यांना नारद महर्षी शरण गेले कठोपनिषदामध्ये आमचे नारद मग त्यांना सनकाधिक संतांनी काय केलं नारद महर्षी किती शिकले होते सगळे शास्त्रान पुराणान वेदन वगैरे कंठगत होते तरी शोक गेला नव्हता त्याच्याकरता कोणाला शोधून गेले योग माझं सुखम नालपे सुखम असे हा उपदेश केला आहे आणि ते नारद महर्षी व्यास कोणाला शरण गेले नारदाला नारदाने काय सांगितलं आहे नारद भक्ती तर नारदाची पुष्कळ प्रकारे दोंडा महाराज सांगायचे पण आपल्या स्वतःचे नारद म्हणजे आपले ज्याची उभी शेंडी असेल त्याला एकाने मग लहान मुलाने प्रश्न केला म्हणजे बाबा सगळे साधू संत पाहतो सगळ्याच्या शेंड्या टोपी खाली आहे पटक्या खाली आहे नारदाची शेंडी म्हणलं बाबा असण्याचं कारण काय मग सांगितलं म्हणलं बा एक ट्रान्झिस्टर नावाचं यंत्र आहे आणि त्या ट्रान्झिस्टर यंत्रात त्याचा एक दांडा असं आणि तसा उभा करावा लागला आणि तो दांडा सगळ्या बातम्या घेत असतो आणि जी बातमी पाहिजे बटन दाबली म्हणजे ती बातमी काय होते त्याप्रमाणे नारद सगळ्या बातम्या घेतात आणि पुढे मग वैकुंठात जाऊन ज्याला जे पाहिजे असेल ते त्याला सांगतात नारदाचा अधिकार मोठा आहे सदा नामोगल भक्तिशास्त्रामध्ये त्यांना हे म्हटलेलं आहे तुमच्या भक्तिशास्त्रात त्याचं आहे प्रल्हाद नाही तो प्रश्न तिथे बरोबर आहे प्रल्हाद नारद पराशर कुंडली व्यासांबरीश शुकसिंह भक्तान शुकसिंह सुंदर श्लोक आहे प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यासांबरीश शुकशौनी कथा रुक्मांगदा वृष्ट विभीषणाने पुण्याने माम परम भाव ज्यांचे नाव घेतले तर आपल्याला काय प्राप्त होते पुण्य नारदाचं कशा करता सांगायचं श्रवणे परीक्षित भवत वैयासिक कीर्तन वैयासिक म्हणजे कीर्तन म्हणजे नारद घेतलेले शुकाचार्य घेतलेले वैयासिक कीर्तन आहे श्री शुक आपण करून कीर्तन शुकाचार्य काय करे ही गादी व्यासाची आहे
शुकाचार्याची गाणी. शुकाचार्य हे कीर्तनाचे ते नारद महर्षीचं नाव घेतलेलं आहे, नाही का? तेव्हा परीक्षिता बाबा पैयासिका कीर्तने प्रल्हादात स्मरणे प्रल्हादात पदांती भजने लक्ष्मी प्रतो पूजने भक्ताची यादी. कारण भक्तीचे प्रकार केलेले आहे ना, त्याच्यात 9 प्रकार केलेले आहे. भक्ती नवविधा भाव शुद्धवरी अलंकारावरी मुकुटमय, नाही का? तुकोबारांनी सुद्धा आणि मोठ्या याने प्रार्थनेसुद्धा 9 प्रकारची भक्ती आमच्या जीवनात असू द्या. तुमचे दासीचा आशीर्वाद द्यावा हा जीवन. काय बिल्डिंग बांधण्याकरता का? तिकडे भेटतात म्हणून सांगितलं पाहतो. म्हणलं महाराज बरेच दिवसाचा प्लॉट पडला पण पैसेच नाही, केव्हा आमची बिल्डिंग तयार होईल. म्हणलं हे बुवाला विचारायचं असते का श्रीमंत माणूस बुवा काय देणार आहे. नाही बुवानी सांगितलं कोणा श्रीमंताला त्याची भक्त मंडळी असते, म्हणजे मग ते आम्हाला काय करतात. म्हणलं एवढ्या करतात बुवा आहे का? जावे माझ्या आधी तुका म्हणे तुमच्या पायाच्या आणि मग उतरे न खरी. तुकोबारायण सुद्धा नवीन भक्तीची काय केली आहे, मागणी केलेली आहे. भक्ती नवविधा भाव शुद्ध भरी काही देखता होईन डोळी सर्वाभूती नाही आहे. ऐसे भाग्य काही लाभा होईल नवगे देखे जन या भंगातलं आहे. भक्ती नवविधा भाव शुद्ध भरी अंगावरी कुटुंबी. तुका म्हणे माझी पूर्वी वासना तू कोण नारायणा तुझे. हे प्रकाश म्हणजे भक्ती इतकी महत्त्वाची असल्यामुळे तुकोबाराचा 9वा अध्याय म्हणला हे वाचा की कने विन सोपटे कंसे लागली गणनाटे काय करावे गो तैसे भक्तिहीनाचे. आणि जो सुकृती काही स्वप्नी सुकृत नाही, जागृतीमध्ये तर नाहीच नाही, पण स्वप्नी सुकृती. आणि संसार दुःखाची भाणी निंब निंबोळ्या मोडवून आला कवळ्या भक्तिहीन वाढीन नला तैसे भक्तिहीनाचे, नाही का? म्हणजे भक्तीचे नारद भक्ती सुद्धा आनंदाचे काही फार मोठं नाही, पाठवायला काही नाही. नाथा भक्ती व्याख्यास्याम सा तस्मिन् परम प्रेमरूपा अमृतरूपाच तस्मिन् अनन्यता. याला फार महत्त्व आहे. 9वी भक्तीमध्ये 9 प्रकारच्या आहे ना, सर्व प्रकारच्या भक्तीमध्ये अनन्यतेला फार महत्त्व आहे. त्याच्या मग ते रामायण असो आता आणखी तुमचं काय म्हणतो भागवत असो, भक्तीच्या पुढे अशी काय पाहिजे, कागदाला महत्त्व आहे, त्याच्यावरती शिक्क्याला महत्त्व आहे. आपण जर कुठं काही सामान घेण्याकरता गेलो कागदच देत असतो की नाही, काय देतो, पण त्याच्यावरती काय असतो. एका खेडवाळ माणसाने पाहिलं, म्हणलं एक लाल कागद दिला म्हणजे दुकानदार भरपूर माल दिला. काय पुरी 2000ची नोट होती ना, ती लाल होती. मग त्याने काय केलं, म्हणलं आपल्या घरी तर पुष्कळ कागद आहे लाल, घेऊन जाऊ की आपले. मग मोठे मोठे कागद घेतले त्याने 2-3. दुकानदाराकडे गेला, माल सांगितला, माल वगैरे सगळं काही गेलं बघा. मग हे द्यायचं, मग आपला लाल कागद द्यायला लागला. तर दुकानदार त्याच्या तोंडाकडे बघत बसला. म्हणलं माझ्या तोंडाकडे काय बघता, कागदाकडे बघा की काय. म्हणलं कागदच आहे. म्हणलं कागद तुमच्या खिशातच ठेवा की, मला आम्हाला काय करा, परत करून या. मग तो म्हणाला परत करून द्या. म्हणजे म्हणलं परवाच्या दिवशी मी इथंच होतो, पाहिलं किती माल दिला तुम्ही त्याला. आणि त्याने काय दिला, म्हणलं एवढा लाल कागद दिला. मी तर 2-3 एवढे मोठे मला काय माल देत नाही. मग
तो दुकानदार होता, म्हणलं अजून याला कळालेलं नाही. म्हणलं यांना कामाला दिलं आहे, कारण तो कागद नाही, त्याच्यावरती गव्हर्नमेंटचा काय शिक्का आहे. म्हणून तो कागद लिहिल्यावर तो फाटका असो का कसाही असो, नवा असो का फाटका, पण महत्त्व कशाला आहे? त्याचा नाम शिक्का आहे. ज्याच्यामुखी नाम तोची धन्य आहे. पण जिभेला किंमत नाही, कशाला किंमत नाही. आणि सगळी इंद्रिय आहे ना आपली, घाणेरडी आहे बा सगळी. डोळ्यातून सुद्धा काय नाही त्याचे हे निघत असते, नाकातून सुद्धा मळ निघतो, नाकातून कानातून सुद्धा, नाकातून तर काही प्रश्नच नाही बा, काय मळ नाही काय सांगते. सगळी इंद्रिय हे झालेली असतात, सगळी स्वच्छ करावी लागतात, घाण झालेली असतात. पण एकच इंद्रिय आहे, म्हणजे सर्वांना एकच इंद्रिय म्हणजे कोणतं? ते दिलेलं भगवंताने मुख, आणि त्याच्यामध्ये अमृतासारखा शब्द आहे. बोलणं म्हणजे मुखी अमृताची आणि देहाची काय, ते इंद्रियासाठी दिलं आहे की ज्या इंद्रियाच्या द्वारा भगवंतापर्यंत जाता येते. मग कानाने जप करता येतो का? मुखाने. मग ते नाम म्हटलं तर अमृत आहे. मग सर्वांमध्ये श्रेष्ठ उत्पन्न बोल, जेणे बोल डोले विठ्ठल डोले, असं काही म्हणत आहे. असं आहे ना, बहिराला सुद्धा मित्र करण्याची शक्ती कशात आहे? वाणीमध्ये आहे. देवाला सुद्धा आपलं करण्याची शक्ती कोणाला? वाणीत आहे. मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लो अमृताचे, त्याचं नाम आहे बघा. त्याचं काय तुला अमृता म्हणे गोड मन माझे केशवा, असं हे भक्ती सूत्रामधलं हे बा. अनन्यता या पदाला काय पारमात्मा आहे. गीतेमध्ये सुद्धा तस्मिन अनन्यता तद्वेषु उदासीन भवतु निश्चय लक्षण तल्लक्षणाने वाचनते नानामत वेदात. प्रत्येकाचं मत भिन्न भिन्न आहे भक्ती क्षेत्रामध्ये. पण परमात्मा तो सर्वांचं काय, त्याच्या याच्याविषयी मार्ग प्रत्येकाचे काय. पूजा दिवशी तर लक्षणाने वाचन दे, पूजा दिवशी अनुराग पाराशर्य. अरे पाराशर्य म्हणजे व्यास. पूजा दिवशी अनुराग, पूजेच्या ठिकाणी प्रेम असणं, याला पूजा दिवशी अनुराग पाराशर्य. ऐका, खरा कंटाळा दुसरं पद आहे बरं का. पारादिशु पूजा दिवशी अनुराग, कथा दिवशी इथे गर्ग. कथेमध्ये प्रेम असणं गर्ग. नारदाच नाही, शांडिल्याचं मत दिलेलं आहे. आत्मरस शास्त्री शांडिल्य असं नाव आहे. शांडिल्य नाव भक्तिसूत्र आहे का. बरेच ते परानुरक्ती ईश्वर आहे पहिलं सूत्र आहे त्याच्यामध्ये. आणि मग तदर्पिता अखिलाचारता तजी स्मरणे परम व्याकुळे अस्तेवम यथा ब्रजगोपिकानाम. हे कोणाचं मत आहे? नारदाचं मत. त्याच्यामुळे प्रत्येकाची मतं भिन्न भिन्न दाखवले. पूजा दिवशी कोणी, आणि पूजेचा तर माणसाला कंटाळा आहे. एका घरी आणखी पूजेचा देवाला नैवेद्य दाखवायचा, आणि पूजेचा काय पूजा झाली म्हणजे देवाला नैवेद्य दाखवायचा. प्रत्येकाच्या घरी नियम असते ना. मग ते घर कोणतंही असो कसंही असो, तुळशीला नैवेद्य दाखवलाच पाहिजे, गाईला नैवेद्य दाखवलाच पाहिजे, देवाला नैवेद्य. मग शनिवार दिवस होता, पौर होतो बघा, घरचा नियम. आणि काय करायचं, पूजा तर केली पाहिजे. त्याच्या वडिलाला काही काम निघालं, काय निघालं, आणि त्यांना ते शनिवारी कुठंतरी जायचं होतं बघा. मग सांगितलं कुटुंबाला, म्हणलं मला अमक्या अमक्या ठिकाणी शनिवारी जायचं आहे. हा म्हणलं आपल्याकडे तर नियम आहे की देवाची पूजा केल्याशिवाय अन्न ग्रहण करायचं.
ते म्हणले बा तुम्ही जा, आपला बाळू आहे ना आता मोठा झाला आहे, त्याच्याकडून करून घेऊ. म्हणून मालक गेला आपला कुठं कामाला, आणि बाळू घेता होता शनिवारची शाळा, सकाळची शाळा, सकाळच्या शाळेत. आणि तिथे काही काहीतरी अभ्यास कोर्स केला नसेल, शिक्षकाने थोडं हसडलं होतं. आणि त्याला लागली भूक. आणि तोंडला गेल्याबरोबर काय करायचं, आईला सांगायचं जेवायला वाढ. गेला बघा, म्हटलं आई लवकर लवकर जेवायला वाढ. अरे म्हटलं बा तुझे वडील गावाला गेलेले आहे, त्या आपल्याकडचा नियम आहे, पूजा केल्याशिवाय नैवेद्य दाखवल्याशिवाय जेवण करता येईल. मग त्याला माहिती होतं बघा. म्हटलं हे आपली आई काही साधी नाही, लागल्याच्यापेक्षा नाही, विना पूजा केल्याशिवाय हे काय करत नाही, देवाला काही देणार नाही, काही उपयोग नाही. जे डेअरिंगबाज कीर्तन असतं कार असतात ना, त्यांची भाषा सांगत नाही, ते घाबरत नसतात. म्हणलं तुझ्या भाईचा स्वभाव असा आहे. म्हणलं कसा आहे, म्हणलं तुझा बाप असतो तिला पाहिल्यानंतर घर थरथर कापतो. तुझा काय केव्हा आहे. देव घरात गेला आणि ते बघायला लागला, एक देव नव्हता बरं का, सगळा पाठ देवाने भरून गेला. मग त्याने काय केलं, मला विचार केला, हे सगळे देव किती आहे, 101. हे काय केलं, तर स्नान घालतो म्हटलं तर 2 तास लागेल. मग त्याने काय केलं, सगळे देव घेतले, बाटलीत टाकले आणि सगळे टाक्यात बुडवले आणि वर काढले. मोजायला लागला, टाकले त्यावेळेला होते 101 आणि वर काढले त्यावेळेला 100च भरले. त्याने विचार केला, एक देव बुडून काय झाला, आता बुडून गेल्यानंतर बाकी देवाला काय बोलले, सुटका थोडं पूजा करता येते. म्हणलं आई लवकर लवकर जेवायला वाढ. अरे म्हणलं इतक्या लवकर पूजा झाली का, म्हणलं पूजा काय करायची, सगळ्या देवाला सुतक पडले. म्हणलं गंधही लावण्याचं काय नाही, काही पूजा करीत नाही का, पूजा केली नाही का, पण प्रेम कुठं आहे. मग काय पाहिजे, महत्व पूजेला आहे का प्रेमाला आहे. पत्रम पुष्पम फलम प्रेम यो मे भक्त्या प्रयते तदा हम भक्त प्रभुतम. भक्त माझ्याकडे जावीने दोन्ही हात, मग देठ न सेविता सेविका दरे पूजा देश अनुरागा पाराशर्या. मग पूजेच्या ठिकाणी प्रेम उत्पन्न होणं, अशी भक्तीचं लक्षण कोणाचं आहे, व्यासनारायण. कथा देशो गर्गा, भगवंताचं नाव कोण ठेवलं होतं, गर्गाचार्य. संहिता आहे बरं का, त्यांचा मोठा अधिकार. कोणाचा, यशोदेकडे गेले होते ना गर्गाचार्य, नावही त्यांनीच ठेवलेलं होतं भगवंताचं नाव गर्गाचार्य. आमचा जी कथा सांगतात आपले भगवान श्रीकृष्ण, गेल्यानंतर आनंद सगळा. शेवटी यशोदेने आग्रह केला, म्हणले महाराज आता जाऊ नका, आमच्या घरीच काय करा, भोजन करा. अति आग्रह झाला. म्हटलं हो खरं, पण ते ब्राह्मण असल्यामुळे आता कोरडी भिक्षा मागितली कोणती, आणि कोरडी भिक्षा मागून स्वयंपाक तयार केला आणि नैवेद्य परमात्म्याला दाखवायला लागले. म्हटलं या देवा, जेवण्याकरता या की नैवेद्य व्हायला. ते काय झालं बा, आणि थोडं असे बाजूला डोळे लावून बसले होते, काय बसले होते खोलीवर. गोपाल बालकृष्ण गेला आणि ते नैवेद्य काय करायला लागला, डोळे उघडून पाहत येत आहे, यशोदेचा पोर काय करून आलेला आहे. भ्रष्ट झाला की काय झाला. म्हणलं मी चाललो. म्हणलं महाराज काय झालं तुमच्या पोराने. म्हणलं का नैवेद्य उष्टा करून टाकला.
म्हणले महाराज पुन्हा तुम्हाला काय देतो, पण उपाशी जाऊ. पुन्हा नैवेद्य तयार केला, पुन्हा ध्यान करून बसले. पुन्हा भगवंतानी काय केलं, या देवा म्हणला जेवायला या. पुन्हा डोळे उघडून पाहते तर पुन्हा मग जरा रागावले. कोण? यशोदे. यशोदा म्हणला का रे कारट्या, असं काय करतो तू, खुशाल जातो नैवेद्य खराब. म्हणलं मला हाका मारतो तू. मोठ्या प्रेमाने हाका मारतो, या देवा जेवण कर, मला हाका मारून जाणतो. मग गर्गाचार्य म्हणाला, म्हणलं तू काय ब्रह्मदेव आहे का, तू काय काय हे आहे का, जगाचा नियंता आहे का. त्यावेळेला भगवान श्रीकृष्णाने गर्गाचार्याला आपला रूप दाखवला होता. आणि मग पाय धरले, यशोदेची पाय धरले. आणि कोणाचे पाय धरले, म्हणलं काय यशोदे तू भाग्यवान आहे, ब्रह्मांडाचा नायक तुझ्या मांडीवर खेळतो, नाही का. बाळकृष्णानंद हरी आणि नाही का, कसं आहे हे सर्व हे तेच आहे. हे भक्तीचं काय आहे. मग मी कशा करता हे सगळं सांगितलं. पूजा दिशू आणि कथा दिशू गर्गा आणि आत्महत्या शांडिल्य असं आहे. तल्लक्षण आणि वाचन ते नाना नारदस्तु तुदर्पिता खिलाच्या अर्धा आणि तद्विस्मरणे परमव्याग. त्याचं दृष्टी नाव जरी आणखी एक दिवस आला नाही, तद्विस्मरणे तुझा विसर आहे का रे. हेच दान दे गा देव गुणगायी नावळी, आणि हेच माझी नलगे मुक्ती संपदा संत संग देई सदा. सगळे तुकोबारांनी सगळे गवळणी आपल्या गाथेमध्ये काय केले आहे आणलेलं आहे. म्हणून तुझा विसर न पडावा म्हणून काय तस्वे काय यथाप्रज गोपिका नाव. त्या गोपिकांचे त्याच्या भक्तीमध्ये काही प्रकार आहे बघा. एक गौणी भक्ती, एक वैदी भक्ती आणि एक रागात्मिका भक्ती. वैदी भक्ती म्हणजे तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाची जरा पूजा केली अपराध भक्ती आहे पूजी रिझलेने आत्मराजे वैराग्य सिद्धी द्यायचे बरं. मक्ती आहे जसे हे सर्वही नावडे जैसे बांध हिला म्हणत असतात. वैदी भक्ती क्रियेच्या अंगाने होणारी जी यत करोशी यदस्नासी यज्जोसी तत्कृष मदरपणा याला वैदी भक्ती म्हणा. रागात्मिका भक्ती म्हणजे प्रेम असणं भगवंताच्या विषयीचा वरचा भाग आहे हा सगळा, नाही का. भक्तिप्रेम सुख नैन वयाने का पंडित वाचका देवकृपा करील तरीचे ज्ञान होईल. परमात्म्याची कृपा. आणि ती भक्ती होती आपल्या ह्याच्यामध्ये कोणाची गवळणीची होती. त्याला रागात्मिका भक्ती म्हणतात. प्रेममय प्रेमाने म्हटलं कशावरून त्याच्यात 3 प्रकार आहे म्हणा. एक गुणरूपजन्य, संबंधजन्य आणि स्वाभाविक. गुणरूपजन्य म्हणजे भगवंताच्या ठिकाणी असलेल्या गुणावरून रूपावरून जे प्रेम उत्पन्न होतं त्याला म्हणजे गुणरूप. रुक्मिणीची गोष्ट सांगतात ना, तिने काय ऐकले तेव्हा ना उपत फार सुंदर सांगायचे. श्रुत्वा गुणान भुवन सुंदरान. पण मनानेच वरलं तिने कोणाला, भगवान श्रीकृष्णाला. लग्न वाण्याच्या अगोदरच मनानेच वरलेलं आहे. मीराबाईने तरी काय केलं होतं, मनानेच काय केलं होतं, वरलेलं. रागात्मिका म्हणजे गुण आणि रूप. आता आपण आपल्या व्यवहारामध्ये सुद्धा बघा की आपल्याला सगळं पाहायला मिळते ना. एखादा कीर्तन करायला आणि मग कीर्तनाला कुठे पाहिजे असतो आपल्याला आपल्यासोबत म्हणणारा म्हणा किंवा काहीतरी वाजवणारा. मनुष्य कोणालाही नेत असतो काय
कीर्तनाच्या वेळेला पखवाजीच नेत असतो, पखवाजा जाणारा. बरं का, आला गुणावरती अवलंबून. कोणालाही नेतो का चालमन ज्याला म्हणता येईल त्याला येतं. चाल म्हणता आले पाहिजे ना. मलाही चाल म्हणता येते. म्हणलं कशी, मला ओरडत असतो. ते काय चाल आहे. गुण व्हावा वाटे तो कामनेसाठी गुणावर. आणि खर्च आहे माणसाच्या ठिकाणी कुठेतरी कला असावी. हाही एक आनंद आहे. काय आनंद आहे तो काय. आपल्यालाच आपला आनंद काय होतं, दुसऱ्यालाही होतो ना आपल्याला काय मिळतं. त्याचं काही वाईट नाही त्याच्यामध्ये, आनंदाची वाईट. म्हणजे गुणावरून जे प्रेम होत असते परमात्माविषयी त्याला गुणरूपजन्य भक्ती म्हणतात. संबंधजन्य भक्ती. संबंधजन्य म्हणजे भगवंताशी संबंध येणं, नाही का. देव झाला तिचे बाळ असं आहे संबंध. म्हणलं का तुम्हाला परमात्मा का आवडतो. यशोदा म्हणते माझं मूल आहे ते संबंधजन्य. तुम्हाला का आवडते. तो माझा भाऊ आहे की. याला संबंधजन्य म्हणायचं. काय म्हणायचं, संबंधामुळे आवडतो. काय संबंधाले नाही. मग संबंध आणला अर्जुनाचा सुद्धा भगवंताने याच्याशी संबंध आणून दिला, नाही का. सुभद्रेशी संबंध आणून दिला बा. तर सांगायला वेळ आहे. मग ते जास्त सांगू नये. कीर्तनामध्ये चालतं आपलं. ते बराचसा भाग आहे तुम्हाला माहिती आहे. संबंध आला कोणाचा, संबंधामुळे आवडतो आपल्याला. नाही का, आता हे विद्यार्थी आहे, जोग महाराजाचा विद्यार्थी, याचा संबंध आला की नाही. मग त्याला विचारलं, म्हणलं तुझा काय संबंध आहे त्याला तुझं. तर म्हटलं माझा गुरुबांधव आहे. संबंध आला. कोणतं नातं आलं. मग आवड कोणामुळे, संबंधामुळे आवड उत्पन्न होत असं. आम्ही एक स्वाभाविक आहे. गुणावरून प्रेम केलं तसं नव्हे, संबंधामुळे प्रेम उत्पन्न झालं. स्वभावाला कोणतं प्रेम आहे. द्रौपदीच्या ठिकाणी, गवळणीच्या ठिकाणी स्वभावाचा प्रेम असं आहे ना. भगवंताने सहज दृष्टांत म्हणून परमात्मा आणखी याच्यामध्ये आल्यानंतर अगोदर कोणाच्या घरी जात असे, द्रौपदीच्या. आणि मग वेळ मिळाला तर कोणाच्याकडे जायचे, सुभद्रेच्या. सुभद्रेने तक्रार केली, म्हणलं मी त्याची बहीण आहे. नारदाला निवेदन केलं बा. नारदाला सांगितलं, म्हटलं नारदा काय. म्हणलं मी देवाची कोण आहे, बहीण आहे की. म्हणलं आला तर माझ्या घरी येत नाही, अगोदर कोणाच्या घरी जातं, द्रौपदीच्या घरी. असं का बरं. म्हणलं द्रौपदी मानीव बहीण आहे, मानलेली बहीण आहे का. मेरे प्यारे भाई और बहनों, नाही नात्याचे काही प्रकार आहे ना. आपण दुसऱ्या परदेशात गेलो तर आपल्याला हिंदुस्थानी मिळालं तर आपला काय समजलं, नाता. आपण कुठे उत्तर भागात गेलो आणि माळकर घेतला तर आपल्या जातीचा, माझी जातीचे आहे का. मग ते संबंध. म्हणलं मग देवाला विचारतो आम्ही हे प्रकार. मग देवाने नारदाला येता बरोबर आपलं बोटका घेतलं, रक्ताची धार लागली. जा म्हणायला लागले, बांधण्याकरता काय पाहिजे, पट्टी. शेजारीच कोणाचा वाडा होता, सुभद्रेचा माल. म्हणलं असं असं आहे, तुझ्या भावाचं बोटका झालं, कापलेलं आहे. ताबडतोब काय ते. आता ते श्रीमंताच्या घरी कुठं पट्टी असते का, असे का हा शिरून तो रत्नाजडीत पट्टी काही मिळेना. भेटली का पट्टी. शेवटी आणखी नाईलाज झाला आणि हे म्हणायला लागली, म्हणले सुभद्रा, म्हणलं पट्टी काही नाही.
म्हटलं मग जाऊ का? म्हणा तूच बघ की आहे का पट्टी आमच्या घरी. काहीच नाही. म्हणा जाऊ का जाऊ का? आता म्हणा नसली तर काय केली असती. आता नाहीच तर द्यायची. यशस्वी माघार. मग तर भगवान म्हणला अरे नारदा आणली का पट्टी? म्हणलं आहे मग तिच्या घरी पट्टीच नाही तर आणायची. मग कोणाकडे निघाला? आणि ती भांडे पाण्याची भांडे घेऊन येत होती. डोक्यावर काय होते? पाण्याची भांडे. नारदाने सांगितलं म्हटलं तुझ्या भावाचे काय पण आणि पट्टी पाहिजे असं पट्टी पाहिजे असं ऐकता बरोबर हात दिले दोन्ही सोडून. भांडे कुठं पडली? आणि जी पैठणी नेसली होती ना तिची काय पडली? आणि कोणाजवळ दिली? आणि त्याला सांग एवढा मोठा हसून सुद्धा तुला साधा चाकू वापरता येत नाही. तेव्हा आणली पट्टी. त्यावेळेला आणखी सुभद्रेच्या घरी काय म्हटलं काय मग कपडे नव्हते का? त्याची पट्टी दिली का तिने माझ्याकरता. मग तिचं प्रेम कोणावर आहे? कपड्यावर आहे. आणि द्रौपदीचं प्रेम कोणावर आहे? माझ्यावर आहे. इतका देवामध्ये काय म्हणून आल्याबरोबर कोणाच्या घरी जातो? यथा माम प्रपद्यन्ते ताम तस्थैव. जो माझ्या ठाई करा दयाचा मित्र आहे. म्हणून जितकं जास्त प्रेम असेल परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी तितका प्रेमाचा मग त्याचे प्रकार पडतात. अर्थ जिज्ञासू अर्थात ज्ञानेच भरताचे तात्पर्य प्रेम असावं लागतं. म्हणून तिथे म्हटलेलं आहे ऐका याच्यामध्ये आत्मरत्या सांगितल्या. म्हणून घेतलं कथाधीश अनुरागा. हे कोण आहे? गर्गा ऐका नाही. आणि पुजारीशी अनुरागा पराशर्या. सांडिल्यात आत्मस्वरूपाच्या ठिकाणी प्रेम असणं सा परानुरक्त ईश्वर आहे. शेवटी परमेश्वराची पराकाष्ठा असल्या प्रकारचं प्रेम असणं याला शांड्य. नारद असतो तदर्पिता अखिलाच्या हरता तद्विस्मरणे परम व्याकुल्याची यथा यज गोपिकाना. म्हणून जाओ यमुना के तीर एक एक गवालन के प्रेम में बहे कोट कबीर. धन्य भाग्याच्या त्या जन्मल्या संसारी ज्याच्या ध्याने मनी सर्वकार हरी. असं आहे. आणखी पुन्हा क्रमाक्रमाने त्याचं वर्णन केलं आहे. जशी जशी वेळ मिळेल तसं तसं काय करू. सुंदर आहे. नारद भक्तिसूत्र आहे ना. अधिक विचार पुन्हा करू. इथेच थांबा. भक्ती आणि उपासना ह्याच्यामध्ये काय? तेच आहे. भक्ती एकाच अर्थाचे वाचक आहे. काय एकाच अर्थाचे अविद्या माया शक्ती हे काय आहे? एका भक्ती म्हणजे काय? उपास्य कोण आहे? परमात्माच आहे. आणि उपासनेमध्ये उपास्य कोण आहे? तोच आहे की नाही का? जो उपास्यामध्ये साधनामध्ये कदाचित बदल असेल कशाचं. उपास्य सर्वांचं काय आहे नाही का? उपास्य आणि साधनामध्ये काय असेल योग्यता लागत असते. ज्याची जशी योग्यता आवड असेल त्याप्रमाणे काय असते साधन असते. पण साधनं ज्याच्याकरता आहे तो उपास्य सर्वांचा काय आहे एकच आहे. त्याला उपासना म्हणा त्यालाच काय म्हणा भक्ती म्हणा.